महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बुलढाण्यातील संतनगरी शेगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्याकरिता शेगावात आले असता त्यांच्या सुरक्षा रक्षक व मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट लोटपोट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला। ही घटना नुकतीच शेगाव येथे झाली आहे। राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची तसेच सुरक्षा रक्षकाने कार्यकर्त्याला धरून बाहेर काढले। कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता म्हणून सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले। त्यानंतर राज ठाकरे हे शेगाव येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याकरिता काही वेळ दाखल झाले। मात्र एकंदरीत या झटापटीमुळे काही वेळ एकच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले। एकंदरीत सर्व हा प्रकार झाल्यानंतर आपला विदर्भाचा दौरा पूर्ण करत राज ठाकरे यांनी मुंबईकडे प्रयाण केले। आपल्या मनात भेदभाव नसतात, आपण आलोच नसतो या सभेसाठी। राज साहेबांना आम लोकांना बाहेर काढायला काहीच अधिकार नव्हता ना, मग तर बोलावंच नव्हतं लागत। बस एवढंच म्हणणं आपलं, बाकी काही म्हणणं नाही। किंवा जे पदाधिकारी आहेत तेच थांबा, बाकीचे थांबू नका। मग पदाधिकाऱ्याचं सांगणं आहे ना किंवा आमच्यासोबत येऊ नका तुम्ही, आम्हाला पण फक्त आम्हालाच बोलावलं। अधिकारी काय म्हणून आणलं तुम्हाला? अधिकारी म्हणे वा राजसाहेबाची सभा आहे, चला सभेला तुम्ही। तुम्हाला बाहेर काढ? बाहेर काढलं म्हणजे वैयक्तिक बोलणं आहे काही पदाधिकाऱ्यांचं, अशी सभा वगैरे काही नाही। साहेबांनी पहिलं सांगितलेलं आहे हे नवनिर्माण यात्रा आहे, सभा वगैरे काही नाही आहे। फक्त पदाधिकाऱ्यांसोबत जे बोलणं आहे ते काय साहेबांना नेहमी साहेब सांगतात पर्सनली जे काय बोलायचं असते ते न्यूज सर्वांसमोर थोडी बोलणार आहेत साहेब। मीडियांना अगोदर साहेब सांगतातच ना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आहेतच ना। पण राहिला प्रश्न सर, म्हणजे आम्हाला साहेबांनी बहाल करायला पद आहे सर्वात मोठं महाराष्ट्र सैनिक। आम्ही साहेबांच्या तत्वाचं पुरेपूर पालन करणारे महाराष्ट्र सैनिक आहोत, त्याच्याबद्दल काही आम्हाला शंका नाही आहे। साहेबांनी आम्हाला बाहेर काढो, कुठेही काढो, साहेब आमच्या मनामध्ये आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।